त्या अगदी लागून जंगल आहे. रॅम्प बनवलेला आहे. अशा पायऱ्या पण बनवलेल्या आहेत त्यांनी. हे खालची लेवल आहे. ते अंगण मराठीत फार सुंदर हिरवळ लागलेली आहे सगळीकडे. आणि हे TRS दिसत आहे. हे समोरचं कॉटेज ही पूर्णपणे लाकडात बनवलेली आहे आणि त्यामुळे बाहेर बर्फ पडत असले तरी आत तुम्हाला काही कळणार नाही. थंडीपासून तुमचा पूर्ण बचाव होईल. पण त्याला हे नाही आहे, काय म्हणतात त्याला, मोठेपणा नाही आहे. हे जे TRS मेन आहे त्यात गॅलऱ्या वगैरे भरपूर आहेत. आता थोडा दिसतीलच तुम्हाला. हे पलीकडे PWDचं ऑफिस आहे आणि ही उत्तर दिशा आहे. या दिशेला खूप उंच उंच शिखरं दिसतात, पण आपल्याला नशीब पाहिजे. ते आत्ता तर काही नाही आहे, कारण सगळीकडे ढगच पसरलेले आहेत. हे TRSच्या लोकांनी एक मंदिर बनवलेलं आहे. इथे TRSचा स्टाफ जो असतो तो त्यांच्या मनोभावे पूजा करतात त्यांच्या सकाळी सुरुवातीला. हे पलीकडे आरोग्य केंद्र आहे, इथे प्राथमिक आरोग्य केंद्र, त्याचं स्टाफ क्वार्टर्स आहेत. हे आसपासचे टुमदार बंगले आहेत. माझा एक पूर्ण राऊंड झाला या बिल्डिंगला, TRSच्या बिल्डिंगला. आता मी परत दुसऱ्या दिशेला आले. हे किचन आहे. हे ऑफिस आहे. चे रूम्स आहेत. हे अति सुंदर डॉर्मेटरी आहे. 6 जण झोपू, एक बरं 6 जण झोपू शकतात इथे. हे रिसेप्शन मध्ये एंट्रन्स आहे. आपण एंट्रन्सला आलेलो ते इथे. आता आतला व्ह्यू दिसतोय. हॉल है जहाँ आप आराम से बैठ सकते हो. ये हमारा रूम है. समोर डॉर्मेटरी आहे. 6 बेड आहेत त्यात. 500 रुपयात एक बेड. मधल्या जिन्यावरती आलेला आहे. आता आम्ही पूर्वेकडून शूटिंगला सुरुवात केलेली आहे आणि ही पाठीमागची बाजू आहे उत्तरेची. तर या इथे सगळे उंच उंच पर्वत, पण आता काहीही दिसत नाही आहे. सगळीकडे ढग पसरलेले आहेत. हे खाली गाव दिसतंय. हे तहसील कार्यालय. पाठीमागे डोंगर आहे छोटा आणि त्याच्यावरती झाडी पसरलेली आहे. मध्ये एक छोटीशी पांढरीशी रेख दिसते. तिथे एक देऊळ आहे. तिथे पण मी जाऊन आलो, पण तिथे दिवसासुद्धा भीती वाटेल एवढं जंगल आहे आणि कोणी येत नाही तिथे. ही पुन्हा पूर्व आणि उत्तर यांच्यामधली भाग आहे. आणि आता ही पश्चिम आहे. उंच उंच डोंगर आहे तिकडे. ही उत्तर आहे. परत जायचा जिना सुरू झाला. बस स्टॉप की तरफ जा रहा हूँ. आणि शेजारी केदारनाथ आहे. इकडे नंदादेवी आहे. हा भावाखाली गांधी रोड आहे.
आज तारीख 30 जून आहे, 30 जून 2026.